नमस्कार मित्रांनो. पारू 8 फेब्रुवारी भागामध्ये पारू खोटं मंगळसूत्र घालते. तेवढे तिच्या खांद्यावर हात पडतो. ती दचकते. मागे बघून म्हणते, आदित्य सर. आदित्य गळ्याकडे बघतो आणि म्हणतो, पारू तू काढलंस मंगळसूत्र? आणि हे काय काळा दोरा? हात लावायला जातो पण पारू हात लावते आणि म्हणते, होय काळा दोरा. आदित्य म्हणतो, पारू अनुष्काच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. पारू म्हणते, जाऊ दे ना आदित्य सर. मी या सगळ्याचा एवढाच अर्थ घेतला की अनुष्का मॅडमने मला आठवण करून दिली. आदित्य तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, किती समजदार आहे. पारू म्हणते, मग मैत्रीण कुणाची आहे? आता आदित्य गोड स्माईल करतो आणि म्हणतो, पारू तू लग्न करून टाक, म्हणजे तुला असं हक्काचं मंगळसूत्र घालता येईल. मी तुझ्यासाठी मुलगा बघू का? तुला कसा मुलगा पाहिजे? पारू म्हणते, आदित्य सर तुम्हाला लई प्रश्न पडतात. तो म्हणतो, पारू सांग ना तुला कसा मुलगा हवा आहे? पारू आता आदित्यकडं निरखून बघत असते आणि म्हणते, त्याचं मन सुंदर पाहिजे. तो माझ्या बाचा सन्मान करणारा पाहिजे. त्याने माझ्या बाची काळजी घेतली पाहिजे. माझ्या गणीवर भरभरून प्रेम करणारा पाहिजे. समोरच्याचं मन समजून घेऊन त्यांचा आदर करणारा पाहिजे. मी काय म्हणते माझ्या डोळ्यांची भाषा त्याला समजायला पाहिजे. आदित्य पारूच्या डोळ्याकडं एकटक बघत असतो आणि म्हणतो, मला असं का वाटतं तू हे सगळं माझ्याबद्दल बोलते? तो आता हसत म्हणतो, पारू तू हसतानीच छान दिसते. मी मस्करी केली तुझी, तू किती सिरियस झाली. पण पारू तुझ्या पार्टनरबद्दल तुझ्या कल्पना किती क्लिअर आहेत. सगळ्यांच्याच कल्पना अशा क्लिअर असाव्यात. पण पारू तुला असं नाही वाटत का तुझा पार्टनर श्रीमंत असावा? पारू म्हणते, वाटतं ना, पण मनाची श्रीमंती असावी. आदित्य म्हणतो, सगळे गुण माझ्याशी जुळत आहेत. टाळी वाजवत म्हणतो, फक्त पैसा अडवा येतोय. दोघेही हसायला लागतात. पारू म्हणते, काही पण बोलता तुम्ही. आता दोघंजण एकमेकाकडं एकटक बघत असतात. पारू म्हणते, सर मला बंगल्यात कामं आहेत, मला जावं लागल. आदित्य म्हणतो, चल मी पण येतो. आयले मारुती आणि सावित्रीला म्हणत असते की कित्येक वर्ष झाले तुम्ही ह्या घरचा घटक आहे. तुमच्याशी ह्या घराचे ऋणानुबंध आहे. एकमेकावर असणारं प्रेम आणि विश्वास, यामुळे तर आपण एवढे पुढे येऊ शकलो. मारुती म्हणते, होय मॅडम. आयला म्हणते, पण आत्तापर्यंत जे कधीच घडलं नाही ते आज घडलं. माझी सोन्यासारखी माणसं माझ्या सुनेमुळे दुखावली गेली. मारुती जशी पारू तशी अनुष्का समजून तिला एकदा माफ करशील? मारुती म्हणतो, मॅडम असं बोलून मला लाजू नका. आम्ही नोकर माणसं. तुम्हाला भाऊ मानला यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतो. पण आज जे काही घडलं ना त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटलं. पण माझ्याकरता नाही, माझ्या पारू करता. मला वाटलं होतं मी तिला गावाकडून घेऊन येईन, इथं तिला 4 दिवस सुखाचे दाखवील. पण सगळंच चुकलं. तिच्या नशिबी काय लिहून ठेवलं काय माहिती. आता बाहेर कळालं तर तिची बदनामी होईल. आईला म्हणते, मारुती अजिबात काळजी करू नको. आपण बघू ना पारूसाठी मुलगा. तेवढ्यात प्रिया प्रीतम येतात आणि एकमेकाला खुणावतात. आईला म्हणते, जे काय बोलायचं ते बोला ना, एकमेकाला का खुणावताय? प्रीतम म्हणतो, आई आम्ही बाहेर फिरायला जाऊ का? आईला रागाने बघायला लागते. ते दोघं म्हणतात, नाही 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 राहू द्या, आणि जायला लागतात. आईला म्हणते, थांबा प्रीतम प्रिया, खरं तर लग्न झाल्यापासनं तुम्हाला कुठेतरी पाठवायला हवं होतं, पण एवढा सगळा गोंधळ ते राहूनच गेलं. आणि अरे तुम्हाला फिरायलाच जायचं ना, त्यात मला काय विचारायचं? तुम्हाला जिकडे फिरायला जायचं तिकडे जात जा. दामिनी म्हणते, वहिनी मी जाऊ का? मला घरामध्ये बसून खूप बोर झालं. आईला म्हणते, जा ना तुला जायचं असेल तर, पण या दोघांमध्ये लुडबुड करायला नाही मोहनसोबत. सगळे आत जातात. प्रिया प्रीतम जायला लागतात. तेवढ्यात अनुष्का येते. अनुष्का विचारते, फिरायला निघालात तुम्ही? नाईस एन्जॉय. प्रीतम म्हणतो, हां चल. प्रेम ते, अनुष्का तू पण चल ना आदित्य दादासोबत आमच्याबरोबर फिरायला. आता प्रीतम हात झटकतो. अनुष्का म्हणते, नाईस. खरं तर मला पण आवडलं असतं, पण आदित्य नाही ना, कुठे गेला तेच माहिती नाही. प्रीतम म्हणतो, प्रिया आपण एकमेकासोबत वेळ घालवायला जातोय ना? अनुष्का म्हणते, राईट राईट, तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होईल. प्रीतम म्हणतो, चल प्रिया. आता अनुष्का हसायला लागते. दोघं बाहेर गेल्यानंतर पारू आणि आदित्य येतात. आदित्य म्हणतो, कुठे निघालात? पारू म्हणते, आदित्य सर असं बाहेर जाताना विचारू नाही, किती वेळा सांगितलं. आदित्य म्हणतो, सॉरी सॉरी. प्रीतम म्हणतो, अरे कुठे नाही, फिरायला निघालो. तुम्ही दोघांनी चला ना, आपण मस्त मजा करूया. आदित्य म्हणतो, हो चालेल, चल पारू. मी एक काम करतो, आईला सांगून येतो. पारू म्हणते, थांबा आदित्य सर, मला लई कामं आहेत, मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे. आदित्य म्हणतो, मी सावित्री त्याला सांगतो ना. पारू
चल ना जाऊया. तिघांचं चालू असतं आणि प्रिया बारीक बघत असते. आदित्य म्हणतो, पारू मला पण खूप कंटाळा आला. चल ना आपण दोघं जाऊया. पारू म्हणत म्हणते, आदित्य सर तुमच्यासोबत जायला मला लई आवडल. खरं तर मी खूप नशिबवाने तुमच्यासोबत जायला मिळेल. पण नंतर उगाचच संशय निर्माण होईल. आणि म्हणते, आदित्य सर नको नको मी नाही येत. प्रिया म्हणते, दादा अनुष्का आहे ना आतमध्ये. आदित्य म्हणतो, नको 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 तुम्ही जाऊन या. मला काम आठवलं. मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. प्रीतम हसायला लागतो आणि म्हणतो, काय रे दादा, पारूसोबत म्हटल्यावर लगेच तयार झाला आणि अनुष्कासोबत म्हटल्यावर तुला लगेच काम आठवलं. प्रिया म्हणते, प्रीतम काही पण बोलतो. प्रीतम म्हणतो, दादा माझी काळजी घ्यायला चल ना. आदित्य म्हणतो, तुझी बायको आहे ना ती घेईल काळजी. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. प्रीतम म्हणतो, आता येतच नाही मी घरी. आदित्य म्हणतो, नको येऊ. चेष्टा मस्करी झाल्यानंतर दोघं पण निघून जातात. फिरायला गेलेल्या ठिकाणी दोघं मस्त मजा करत असतात. प्रिया म्हणते, प्रीतम आपण पाणीपुरी खाऊया. प्रीतम पाणीपुरी सांगतो. तो माणूस म्हणतो, तुम्ही बसा मी आणून देतो. पारू घरी झाडत असते. मारुती म्हणतो, पारू आज तुझ्या दिव्याई आणि आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करत होतो. हे ऐकल्यानंतर पारूला फटकन बोटायला लागतं. बोटातून रक्त निघायला लागतं. मारुती म्हणतो, काय पारू तुला नीट कामं नाही करता येत का? बघ बरं किती लागलं. आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतो आणि तू आपली ह्या घरातून त्या घरात सारखी मिरत असते. आता मारुती बरंच काय बोलतो. पारू म्हणते, बा नको ना रे बोलू असं. आणि आपल्या तिघांचं कुटुंब आहे ना, राहू दे ना. ते आता मारुतीच्या मांडीवर डोकं ठेवते. तर तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतो, पारू लग्न तर करावंच लागेल ना. ही समाजाची रीत आहे आणि त्यापुढं जाणं आपल्याला कसं परवडल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.